पुंडलिका गौरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभो रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। वने उपवने कानने देवालया शिवस्थाने मठ मटिका ध्यान भुवने सीताकारणे शोधिता। सगळ्या सूक्ष्म मंडळाला नमस्कार करून कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात केली आहे. ध्वनी देत नाही का वरती ध्वनी देत नाही काही आवाज बसून सारखं कशी आवाज आवाज वाढवा रे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करायन कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जयांचे गेलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आणि आता गाते श्रुत्यानी पाहते चतुर विनोदी दुस्तीचे या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. हनुमानजी सीताशुद्धीच्या कार्याला तयार झालेले आहे. हनुमानजीने कारण आलू एवढं रूप धरले. आलू आणू आणू रेणू थोडा तुका आकाशा एवढा. हनुमानजी सुद्धा आहे बरं का. भीमरूपी महारुद्र बघा वज्र हनुमान मारुती. कारण भीमरूप जर हनुमानजीचं बघितलं तर किती मोठे. पण हनुमानजी मुंगीच्या सूर्या कारण पोटामध्ये खूपच नव्हते असं स्वरूप निर्माण केले. बघायला चालू आहे शेतीचं भक्तीचा शोध चालू आहे. भक्तीचा शोध. आता हनुमानजी जर कारण मुंगी पासून बघत असतील तर आपल्याला कशी भक्तीचा शोध लागलो. हनुमानजीची बरोबरी आपण नाही करायची. कारण हनुमानजी सारखं कार्य कुणाच आहे. बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वंदरवितं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. म्हणून तर महाराज म्हणले शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजला व्यास भटाला. हनुमानजीने भक्तीच्या वाटा कारण आधी बघितलेले आहे. हनुमानजीचा अनुभव महान आहे म्हणून करताना कारण हनुमानजी भक्तीकरणच्या जागेवर विस्तरित भक्तीकरण बघू लागलेले आहे. मठ बघितले करणच्या ठिकाणी गुहा बघितले शिवालय बघितले. महादेवाच्या राजा रावणाच्या नगरीमध्ये महादेवाचे मंदिर होते शिवालय. कारण असा कारण हनुमानजी बघू लागलेला आहे. सीतेची शुद्धी करायला चालू आहे. रामापासून आल्यानंतर भक्ती बघायला चालू आहे. भक्ती कुठशी भेटती आहे आणि भक्तीचा साक्षात्कार केव्हा होतोय याचं निरीक्षण चालू आहे. जरा पुढं बारकाईने निरीक्षण लावलंय हनुमानजीनं. आणि भक्तीसाठी एवढी चालणी लावायची आहे बरं का दादा. भक्ती जर कारण असली याच्यासाठी वैराग्य लागतंय आणि याच्यासाठी ज्ञान लागतंय. न म्हणते भक्ती वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. कारण अशी अवस्था प्राप्त करून हनुमानजीने केलेली आहे. कारण सीता शुद्धी करू लागले. खडे कपाट सोत कातारे पर्वत गुहागिरी कंदारे सूक्ष्म स्थानी आणि कविवरे साक्ष पेवाने रे शोधिली. हनुमानजी कारण शोध चालू आहे. कडे शोधू लागले कपाळ शोधू लागले माळ शोधू लागले दरे शोधू लागले. आणि ज्या जागेवर सूक्ष्म आहे बरं का सूक्ष्माच्या ठिकाणी जाणं थोडं अवघड आहे.
पण किती जरी अवघड असलं तरी हनुमानजीला जाण्यासाठी अवघड नाही. कारण हनुमानजी कारण त्या ठिकाणी रामाचा शिष्य आहे दादा. जीव कारण त्या ठिकाणी खऱ्या गुरुचा शिष्य आहे का त्या शिष्याला कधीही अडचण येत नाही. म्हणून तर परीक्षा करून गुरु करावा लागतो. बरोबर आहे ना? कारण हनुमानजीने पंपासुरावर परीक्षा करूनच केलता का कसा केलता? 5 पर्वत रामावर टाकले. त्या टायमाला गुरु परीक्षा करून केला होता. तसं करा गुरु होतं. गुरु ज्ञानी असावा, गुरु श्रोत्रिय असावा आणि गुरु आचरणशील असावा आणि गुरु शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर देणारा असावा. कारण शिष्य हा संसारिक आहे आणि संसारिक कारण शिष्याला अनेक संशय येणार आहेत, पण संशयातून मुक्त करणारा याचं नाव गुरु आहे आणि संशयात पाडणारा आता ते कोण आहे तुम्ही बघा असा हनुमानजीचा गुरु राम आहे. आणि राम कारण त्या ठिकाणी रामाची आज्ञा आहे आणि शोधायला काय आलाय? भक्ती. दुसरी काय आलाय? माय. तिसरी काय आलाय? सीता. आणि याचा शोध चालू. चला आश्रमाचे आश्रमधाम वल्लभगम सोय शोधी. आगमामध्ये विकरण बघितलं, निगमामध्ये आता आगमन निगम काय? आगम आणि निगम. ऋग्वेद ज्ञान सांगतो, बरं का? ऋग्वेद ज्ञान सांगतो आणि अथर्ववेद वल्ली सांगतो, पण या दोन्हीला बी कळाला नाही सीता. बरं का? भक्ती कुणाला नाही कळाली? आगमालाही कळाली नाही, निगमालाही कळाली नाही. याचं नाव आगम निगम आहे. कारण या दोन्हीलाही सीता कळाली नाही आणि ती सीता ती भक्ती पाहण्यासाठी कारण त्या ठिकाणी हनुमानजी कारण बारकाईने बघू लागलेले आहेत. बरं का? समानी विषम. सम म्हणल्यानंतर माझं आहे आणि विषम म्हणलं की माझं तुमचं तुमचं. बरोबर आहे ना? सम विषमची व्याख्या काय? हे व्याकरण शास्त्र आहे महाराज. कोणतं व्याकरण शास्त्रामध्ये येतं हे. आतिशहाना त्याचा बैल रिकामा हे व्याकरण सांगते. आणि व्याकरणाची भाषा तसं कारण सम आणि विषम. सम म्हणजे एक आणि विषम म्हणजे 2. असं दोन्हीही मध्ये कारण हनुमानजी कारण सीतेची शुद्धी करवली. चला नानावाटिक उदंड शैल्य कक्षप विदंड सुरवर स्थाने प्रचंड शोधी सुदृढ हनुमंत. हनुमानचे कारण शोध चालू आहे. राजा रावणाच्या नगरीमध्ये स्त्रीमंडळ होतं बरं का? हो ना? आता तुम्हाला बघून नाही म्हणायला लागलो. कारण इथं वळीमध्ये शैल्य सधन म्हणजे कारण स्त्रियाचे घर. आता राजा रावणाला 80,000 होत्या. राजा रावणाला 80,000 सासरी असते, पण राजा रावणाला सासा किती असते मला हो सांगते ना. आता हे ना जावयाला 80,000 केलं म्हणल्यावर सासरीने किती केले असते याचं नाही माप सांगते. असे सगळे होते. असे कारण दुर्ग होते. असे त्या ठिकाणी यंत्रगोळा होता आणि हनुमानजी जाग जाऊन बघू लागलेला आहे. याचं नाव शिष्य. बरं का? माझ्या रामाला आल्यानंतर कुठलीच झळ पोहोचली नाही पाहिजे, कुठलंच दुःख झालं नाही पाहिजे एवढी तळमळ शिष्याची असावा. त्याचं नाव सशिष्य. बरोबर आहे ना? त्याचं नाव सशिष्य. ही अवस्था प्राप्त असते ज्या बाबानं 24 गुरु केले. किती गुरु? कुणी 24 गुरु केले. 24 गुरु केले म्हणजे 24 गुरुचे अनुभव घेतला दादा. 24 गुरुचा गुण घेतला. गुण आपल्याला गुण तर कारण घ्यायचा केव्हा कळून काय माहितीये? आपली अवस्था काय मलाच कळत नाहीये. कारण गुण घ्यायचा. गुण आजगराचा गुण घेतला, पृथ्वीचा गुण घेतला. बरं का? मासी मावळाच्या मासीचा गुण घेतला. 24 गुरुचं वर्णन आहे. तर असे गुण घेतले. गुण साठवीत जा म्हणजे गुणवान होत असते. गुणच साठायला गेले कसे गुणवान होईल? अवगुण संपना अशी अवस्था आहे. तसा हनुमानजी स्वतःच्या सद्गुरूच्या सामर्थ्यानं सीतेची शुद्धी करू लागले. अच्युत खंडे अच्युत खंडे को सकल दाम
मध्यामदंडे सीता पाहे. कारण हनुमानजी सीतेला कारण जागू जाग एक कारण त्या ठिकाणी लंकेमधलं आणू एवढं सुद्धा हा बाजूला राहणार नाहीये याची दक्षता आहे. आणि एवढं संरक्षण करावं लागतं भक्तीचं बरं का. एवढं संरक्षण केलं की भक्ती प्राप्त होतीये. आणि भक्ती प्राप्त झाली की जन्म मरण संपत आहे. काय संपत आहे? जन्म मरण संपत आहे. आणि जन्म मरण संपलं की मग मात्र विजय झाला बरं का. यासाठी केला होता ठास शेवटचा दिस ओढ व्हावा बरं का. आता निश्चिंतीने पावलो विसावा. बरोबर आहे ना. कारण अशी अवस्था प्राप्त झालेली हनुमानजीची आहे. आणि लंका शोधन चालू आहे. आई सासू दोन्ही बाह्य प्रांत मग निघाला नगरात. सीता शोधावया हनुमंत आती उदित साक्षेपे. कारण हनुमानजी आती उदित आणि साक्षेपे. प्रेम पाहिजे आणि उत्सुकता पाहिजे. उदित याचा अर्थ उत्सुकता आहे. आणि यात कारण त्या ठिकाणी सीता भेटावी त्याचं प्रेम आहे. म्हणून हनुमानजीने बाहेर शोधली लंकेच्या बाहेर आतापर्यंत. पण हनुमानजी लंकेच्या बाहेरून लंकेमध्ये प्रवेश केलाय. आणि लंकेमध्ये प्रवेश करून कारण सीतेची शुद्धी चालू आहे. गावात आले आता. कारण गावामध्ये आले आणि गावामध्ये सूक्ष्म रूपाने बघू लागलेले आहेत. मग विषय होऊन गेला. हनुमानजीचा विचार होता भांडण करायला जाऊ तर मी एकटा आहे बरं का. हे रामायण सगळं तुम्ही घेतल्यावर संसार लय गोड होतोय हो. लय गोड होतो रामायण घेतल्यावर. पण यायला फार तयार कोण आहे. कारण मी भांडण करायला गेलो तर राक्षस करायला ऐकणार नाही. कोण कोण आहे तिथं? कुंभकर्ण येतोय, इंद्रजित येतोय, मोहदर येतोय, मोहपार्श येतोय. कारण त्या ठिकाणी प्रस्थ येतोय. कोण कोण आहे? बरोबर आहे ना. एवढी मंडळी भांडण करून जमत नाहीये. मग बारीक व्हावं लागते बुवा. बारीक झाल्यानंतर काय स्थितीला जाते. काही वेळेला बरं का काही वेळेला बारीक झाल्याशिवाय कामच होत नाही. म्हणून करताना बारीक होऊन गावामध्ये शिरले जायचं ना. तत्व निर्समी समस्त साधा आत्मा साधी निश्चिंत. देवी घरोघरी दांडोळीत असे पाहत वैदेही. जो तत्वनिष्ठ असतो का? कोण असतो? कारण तत्वनिष्ठ साधू असतो. आणि तत्वनिष्ठ साधू देव भेटण्यासाठी तळमळ असते बरं का त्याची. देव भेटण्यासाठी. आणि तो विचारतो बरं का. काय करतो तो प्रत्येकाला विचारतो बरं का. कै मी उद्धार पावेल कै कृपा करील नारायण. कारण अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि त्या साधूची जशी अवस्था आहे आणि ती अवस्था हनुमानजीची आहे. आणि ती अवस्था हनुमानजीची आहे. आणि त्या अवस्थेला पात्रता कारण हनुमानजी झाले ते. आणि एवढी तळमळ, एवढं प्रेम, एवढा भाव आणि एवढा विश्वास धरून सीतेची शुद्धी करण्याचं कार्य करू लागलेले आहेत. मला पुरोडे बाबांना कानात सांगितलं होता पाहत मंगळवारी म्हणले का तुमचे प्रत्येक मंगळवारी रामायण ठेवलं ना. असं आहे का? वा वा. इथंच प्रत्येक मंगळवारी कारण रामायण यांचं कारण प्रत्येक मंगळवारी आठवड्यामधून एक दिवस रामायण ठेवलेलं आहे. महिला मंडळ सगळी कारंजी मंडळी आहे ही इथली. या संस्थांचं जे कार्य आहे यांचं मंगळवारी जेवढे कारण त्या ठिकाणी वाचक सूचक हे जे आहेत हे करा हजेरी लावायचं कार्य करावं. कारण अशी अवस्था आहे. कारण त्या ठिकाणी एवढं त्यांचं प्रतिज्ञा आहे. मला प्रतिज्ञा करा पण भीष्माचार्यासारखी करा. प्रतिज्ञा करा द्रोणाचार्यासारखीची करा. प्रतिज्ञा करा हनुमानजी सारखी करा. प्रतिज्ञा करा
रामासारखी करा. रामानं प्रतिज्ञा केली होती देवाला सुख देईन आणि जगाला सुख देईन रावण मारून. हनुमानीनं प्रतिज्ञा केली होती सीतेची शुद्धी भक्ती कारण मी त्या ठिकाणी शुद्धी करीन आणि रामाला भेटायचं कार्य करीन. भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली होती बापाचं लग्न करून देईन. असं पूर्व आहे का कोणी? कारण अशी प्रतिज्ञा केली होती. आता कर्णाची मागं राहिली का? कारण कर्णाची प्रतिज्ञा आहे. कर्णाची प्रतिज्ञा कर्णाची सुद्धा प्रतिज्ञा महान आहे महाराज. कर्ण उदार आहे बरोबर आहे ना? कर्ण उदार आहे. आता सांगायला वेळ नाही माझ्याकडे. अशी प्रतिज्ञा कारण यांची कारण महिला मंडळाची आहे. त्यांना धन्यवाद आहे कारण त्यांचं कार्य महान आहे. तसं कारण प्रतिज्ञा केली. हनुमानजी साधू अवस्थेमध्ये साधूचं हृदय कसं असतंय आणि त्या हृदयानं सीतेची शुद्धी पाहता लंके माझारी वाह. ब्रह्मा राक्षस वसती नगरी नगरी त्याचे निवासाची थोरी निज निर्धारी अवधारा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागले राजा रावणाच्या नगरीमध्ये ब्रह्मराक्षस होते. मग ब्रह्मराक्षसाचं वर्णन पुढे सांगते. राक्षस ब्रह्मराक्षस कुणाला म्हणायचं कसल्याला म्हणायचं आणि कसले असतात त्याचे लक्षण त्याचं विवरण. हनुमानजी गावात आले ब्रह्मराक्षसाचा भदर बघितलं आणि सीतेला शोधायला लागले. एक राक्षस लंके माझारी रुद्राक्षे माळा गळासिरी शैली दीक्षाधारी वाह. त्रिपुंडधारी मंत्रयुक्त. कारण ब्रह्मराक्षसाची अवस्था सांगू लागले. एक राक्षस आहे त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहे. कारण त्रिपुंडधारी म्हणजे गंध 3 त्रिपुंड लावलेला आहे. हातामध्ये काय असतंय ते हातामध्ये चिमटा घेतलेला आहे आणि असा कारण त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस राजा रावणाच्या नगरीमध्ये वर्तत होता आणि त्या जागी हनुमानीचं आगमन आहे. चला दानंद देवानी भूतासी कास्य वस्त्र एक संन्यासी. संन्यासी दृष्टी देखील या मनुष्यासी साक्ष पेशी गिळती. ब्रह्मराक्षस गळ्यामध्ये कारण रुद्राक्षाच्या माळा. पुढील वाचक यशवंत महाराज लांब. कारण संन्यासाची कारण त्या ठिकाणी संन्यासाची मुद्रा आणि माणूस दिसला की खाऊन टाकायचा. बरं का? माणूस दिसला की खाऊन टाकायचा. ब्रह्मराक्षसाची व्रती हो. ब्रह्मराक्षस मध्ये महाराज झाला आणि महाराजाचं आचरण करीना. महाराजाचं आचरण नाही राक्षसाचं आचरण चाललंय. याचं नाव ब्रह्मराक्षस आहे आणि आशाच्या घरी आले. आता इथं सीता आहे का? इथं ब्रह्मराक्षसाच्या घरी सीता आहे का? कारण सज्जनाच्या घरी सीता भेटा ना ब्रह्मराक्षसाच्या कशी भेटेल तसं कारण आता सिंधे महाराज सांगतील यांचं आहे का?